राजकीय परिवर्तन चळवळ त्यांना प्रवृत्त करणार आहोत की मतदान तुम्ही केलं पाहिजे, पण ते मतदान कशासाठी केलं पाहिजे, का केलं पाहिजे आणि कोणाला केलं पाहिजे ह्याच्यावरती आपण आज चर्चा आपली झालेली आहे. आणि आपण ह्या ठिकाणी ठराव करण्यात आलेला आहे की जो उमेदवार असेल, मग तो कोणत्या पक्षाचा असू दे, आमचा कोणत्या पक्षाला विरोध नाही, आमचा कोणत्या उमेदवाराला विरोध नाही, चळवळीमधल्या सर्वसामान्य जो शोषित पीडित आणि गरजूवंत आहे त्याचे प्रश्न सोडवणारा जो असेल, ज्या आम्ही कमेंटमेंट करू त्या पूर्ण करणारा जो उमेदवार असेल, त्याच उमेदवाराच्या पाठीशी उभं राहण्याचा आम्ही सर्वांनी ह्या चळवळीतल्या सामाजिक संघटनेनी निर्णय घेतलेला आहे. नमस्कार, मी अतुल जैन. अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत अंधेरी पश्चिम कपासवाडी या ठिकाणी. आपण ज्या पद्धतीने बघतोय की येणारी लोकसभा निवडणूक ह्याचे 2 टप्पे पार पडलेले आहेत आणि त्याच पद्धतीने जे मतदान झालेलं आहे हे फक्त 46 आणि 47% जर मतदान होणार असेल तर कशा पद्धतीने हे मतदान होतं हे आपल्याला बघावं लागेल. अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे की ज्या पद्धतीने असं मतदान होत असेल तर या देशाचं भविष्य काय असं म्हणायला हरकत नाही. कारण का नेहमी मला काय करायचं आहे, मी नसलो एक मताने काय फरक पडणार आहे, याच गोष्टीचा आज आपल्याला मोठा फरक पडतो आहे. आणि 46% म्हणजे 50%च्या आत जर मतदान होत असेल तर ते मतदान ग्राह्य धरायचं का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि अशाच पद्धतीने अनेक संस्था आहेत, त्यांनी आज एक मोठा विडा उचललेला आहे की ज्या पद्धतीने मतदान झालं पाहिजे तरच या देशाचं संविधान त्याच्यावर आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे आणि त्यांचे जे रूल रेग्युलेशन ते आपण पाळतो असं आपल्याला म्हणता येतं. तर याच पद्धतीने आज आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने हे जनजागृती या ठिकाणी कपासवाडी या ठिकाणी अनेक संस्था आहेत, त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि ते निवडणुकीच्या दिवशी कशा पद्धतीने मतदारांना बाहेर काढणार आहेत आणि मतदान करायला लावणार आहेत. आणि ही जनजागृती आजपासून ते सुरू करत आहेत. बघूया, आपण त्यांच्याशी बोलूया. चला या आपण त्यांच्याशी चर्चा करूया. आणि स्थापन का केलं, कशासाठी केलं आणि त्याची ध्येय धोरणं काय आहे ह्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. चर्चामध्ये आपण त्याच्यामध्ये सर्वजण सहभागी आहोत. आपल्याला काही प्रश्न उपस्थित करायचे असतील, त्यावरती आपल्याला काही मुद्दे सुचवायचे असतील, सूचना द्यायच्या असतील तर प्रत्येकाने सूचना ह्या ठिकाणी आपण देऊ शकता आणि त्या पद्धतीने तुमच्या आमच्या विचाराच्या माध्यमातून आपण पुढील मार्ग निवडू आणि ह्या राजकीय परिवर्तन चळवळीला आपण ह्याचप्रमाणे अशीच पुढे जोमाने चालू ठेवू. तर ह्याच्यावरती सुनील भाऊ 2 शब्द तुम्ही बोलावं, त्यानंतर इम्तियाजभाई बोलतील, अन्सारी साहेब आहेत. प्रत्येकाने आपलं मनोगत ह्या ठिकाणी व्यक्त करावं, कशा पद्धतीने आपल्याला पुढे करता येईल, काय करावं, आपला हेतू काय आपली पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, घराघरात जाऊन हे अभियान राबवलं पाहिजे की सगळ्यांनी सर्वात जास्त मतदान केलं पाहिजे आणि मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वांनी हाती घेऊया. आणि ह्या मतदारसंघात जो शोषित पीडित सर्वसामान्य गरजूवंत जो आहे त्याला जागृत करण्याचं काम करू आणि त्या माध्यमातून आपली चांगली माणसं संसदेमध्ये असतील, विधिमंडळामध्ये असेल, आपण पाठवण्याचा प्रयत्न करू. त्या माध्यमातून आपला विकास आणि आपला उद्धार करण्याचं काम. ह्या चर्चेमध्ये आपल्याला कुणाला मतदान करायचं आणि कुणाला सहकार्य करायचं या विषयावर आपल्याला चर्चा करावी लागेल. हा मूळ मुद्दा असेल. 2 मुद्दे असतील. आज आपल्याला मतदान करणं हे जनजागृती करावं लागेल. दुसरा मुद्दा, मतदान करायचं तर कुणाला करायचं हे आपल्याला ठरवावं लागेल. लोगों को ये ध्यान रखना है कि जो अच्छा कैंडिडेट हो, जो हमारे बीच वाला कैंडिडेट हो और जिसको हम जिता के लाएं ताकि हमारे समस्या और हमारे काम को करे. अभी वोट परसेंटेज जो अभी जैसे हमारी ये जिम्मेदारी है, जिस देश में रहते हैं, जिस तरह आप बोलते हैं कि हमारे यहाँ नमाज फ़र्ज़ है, मुसलमानों का नमाज फ़र्ज़ है, वैसे ही वोटिंग भी हमारे इस्लाम में उसको भी करना चाहिए और वो फ़र्ज़ है. क्योंकि इससे आपके भविष्य, अभी जो हमारा इलेक्शन है ये सिर्फ वार्ड असेंबली पे नहीं बल्कि ऑल इंडिया का हमारा ये इलेक्शन है. ये लोकशाही का उत्साह है. वोट करना अपने को 3500 साल के बाद मिला हुआ है. तो हर आदमी का फर्ज बनता है कि गांव जाने वाले आदमी लोग हैं या किधर जाने वाले, उनको सबको अपने को बुलाना पड़ेगा. इसके लिए बुलाना पड़ेगा जो हमारे सामने जो विरोधी आने वाले हैं उनको अगर नहीं जितवाना है तो ये हिसाब से अपने को सारे लोगों को इकट्ठा होके
जितनी हमारी संगठन है, वोटर्स अपना बढ़ना चाहिए। हर घर घर में जाके अपने महिलाओं को, जो 18 साल के बच्चे हैं, और आज से ही अपने को देखना पड़ेगा वोटों में अपने लोगों के नाम कटे तो नहीं है, कटे तो कैसे कटे, इसके लिए भी अपने को उसके लिए जागरूकता करना पड़ेगा। कंप्यूटर में हर आदमी ने अपना वोटिंग का प्रतिशत बढ़ाने के लिए अपना वोट में नाम है क्या नहीं, उसकी जायजा आज से ही शुरू करो। ठिकाणी नाही बनत, आपल्या आजूबाजूची माणसं म्हणजे आपला समाज असतो, तर आपण ॲटलिस्ट आपल्या आजूबाजूंना हे अलर्ट करून आपण हे मतदानाचा आपला हक्क बजावला पाहिजे, हे एवढंच आपण सांगू इच्छितो. धन्यवाद. हर हिंदुस्तानी नागरिक का, जिनका वोट का देने का अधिकार है, चाहे वो बूढ़े हो जवान हो, घर में नहीं बैठे, वो वोट देने के लिए अपने जहाँ वोट का रहेगा उनके एरिया में, जहाँ कहीं भी स्कूलों में रहता है अक्सर तो ज़्यादातर, तो वहाँ जाए और अपना कीमती वोट सोच समझकर सही आदमी को दे, कि ये सोचकर कि भाई ये आदमी हमारे लिए कुछ करेगा और हमारा कुछ होगा, हमारे एरिया का विकास होगा, हमारे हिंदुस्तान का विकास होगा, ऐसे आदमी को हमको चुनना है। तो मैं मेरा नाम लग्ना है, तो मैं चाहती हूँ कि सबसे यह आग्रह है कि अधिक से अधिक संख्या में आप लोग जाएं और इलेक्शन में शामिल हों और इसे एक बड़े पर्व की तरह मनाएं, जैसे होली, दीपावली, दशहरा, ईद मनाते हैं। मीटिंग जो रखी गई है, इसका पर्पस ये है कि आज लोकतंत्र में लोगों का विश्वास ये कहीं ना कहीं कम हो रहा है, ऐसा आभास हो रहा है। इसकी वजह ये है कि लोगों का रुझान मत के लिए कम होते जा रहा है। परसेंटेज जैसा कि मुझे पता चला पत्रकार भाइयों की मार्फत से कि 46%, 40% ये कोई मायने नहीं रखता है। आज हमारे लोकतंत्र में, जो दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र भारतवर्ष है, इसमें अगर इतना परसेंटेज कम होता है, इसका मतलब कहीं ना कहीं हमारे डेमोक्रेसी की हार है, सरकार का फेल्योर है। और मैं चाहूँगा कि सरकार इस पे ज़्यादा ध्यान दे, घर घर जा कर के लोगों को जागरूक करे, ताकि लोग अपने मत को समझें। ये पर्व सबसे बड़ा पर्व है। हमारे एडवोकेट साहब ने बताया अभी को, ये हम सब पर्व मनाते हैं, ईद है, दिवाली है, दशहरा है, मुहर्रम है, और भी सारे पर्व, हैप्पी न्यू ईयर है, हम सब मनाते हैं। हमारा देश विभिन्न जाति धर्मों से बना हुआ है और हम खुश और उल्लास से मनाते हैं। उससे मैं मानता हूँ कि अगर लोकतंत्र को जीवित रखना है तो सबसे बड़ा पर्व अगर कोई है तो ये लोकतंत्र का पर्व है, ये मत का पर्व है। इस पर्व को मनाना चाहिए। हर भारतीय को ये जिम्मेदारी लेनी चाहिए और हर भारतीय को ये जवाबदारी लेना चाहिए कि हम घर से निकलेंगे, कसम खाते हैं, कसम खाना चाहिए कि हमको घर से निकल करके एक एक आदमी को एक एक मत देना चाहिए। मैं ये नहीं बोलता किसी पार्टी के विरोध में हम नहीं, हमारी संगठन जो बनी है वो सभी को, सभी धर्मों को, सभी पार्टियों को एक मानती है, क्योंकि कुल मिलाकर के वो हमारे भारत के रहवासी है। हाँ, हमारे में अनबन होती है, थोड़ी उठापटक होती है, थोड़ा होता है, राजकारण है, सब होता है, लेकिन हम ये चाहते हैं कि हमारे राजकारणी लोग जो है, जो आज जो दिख रहा है उनका जो व्यवहार है लोगों का, नेताओं का, कि कभी इस पार्टी कभी उस पार्टी, तो इससे भी लोगों को मायूसी बहुत बढ़ गई है कि वो जो लोग हमको कहते हैं कि 500 रुपये में वोट ना बेचना भाइयों, वरना देश बिक जाएगा, देश का बंटाधार हो जाएगा। वही अगर 50 करोड़ 100 करोड़ में बिक रहे हैं तो ये लोगों की निराशा हो रही है उनको देख के कि हमारा नेता जो है वो अगर बिकता है तो मैं 500 लेके, मैं तो रोज़ ज़रूरतमंद हूँ, कल मुझे फीस भरना है, लाइट का बिल भरना है, इसलिए मैं लेता हूँ। उनको क्या कमी है जो करोड़पति अरबपति बने हुए हैं? यहाँ हम जो संदेश दे रहे हैं लोगों में वो बहुत ही ख़राब है। मैं ये चाहता हूँ, सारे लोगों से अपील करता हूँ, देशवासियों से और मेरे पत्रकार भाइयों से ज़्यादा अपील करूँगा कि ये इस बात को आगे तक पहुँचाए और लोगों को प्रेरित करें मत करने के लिए, हमारी माँ बहनें बेटियों को, ताकि वो आ करके अपने हक का, अपने अधिकार का इस्तेमाल करें। ये वो हक है जो प्रधानमंत्री को मिलता है, वो सेम अधिकार एक गरीब आदमी को भी मिलता है। उस वक्त वो और प्रधानमंत्री और सामान्य आदमी एक ही होते हैं। हमारे पर्व में सबसे बड़ा पर्व इसलिए माना जाता है कि सबको एकता, अखंडता और समता का संदेश देता है ये पर्व। इसीलिए मैं सबसे निवेदन करता हूँ फिर से, आज या ठिकाणी उपस्थित सर्व ज्या सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आहेत त्या सर्वांचं व पत्रकार बंधू भगिनींचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आज ज्या दुसऱ्या चर्चासत्राच्या दरम्यान या ठिकाणी जे चर्चा करण्यात आली आणि येत्या निवडणुकीसंदर्भात जे ह्या ठिकाणी विषय समोर आणण्यात आले त्या विषयाला अनुसरून आज बऱ्याच सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली, त्यांच्या भावना ज्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोचलेल्या आहेत। प्रत्येकाने
आजचं जे कुठेतरी ह्या राजकारणाचा जो चिखल झालेला आहे त्या संदर्भात आपापल्या व्यक्त ह्या ठिकाणी जो रोष आहे त्यांनी ह्या ठिकाणी मांडलेला आहे आणि त्या सर्व रोषाला धरून आणि त्या सर्व गोष्टीचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं समजून येतं की निवडणूक प्रक्रियेतून कुठेतरी सर्वसामान्य जो घटक आहे तो कुठेतरी बॅकफूटवरती गेलेला आहे. मग त्याला ह्या प्रवाहात आणण्यासाठी आपण आज जनजागृती अभियान हे राबवलेलं आहे आणि हे राबवत असताना ज्या पद्धतीने आम्ही घरी घरी जाऊन राजकीय परिवर्तन चळवळ त्यांना प्रवृत्त करणार आहोत की मतदान तुम्ही केलं पाहिजे, पण ते मतदान कशासाठी केलं पाहिजे, का केलं पाहिजे आणि कोणाला केलं पाहिजे ह्याच्यावरती आपण आज चर्चा आपली झालेली आहे आणि आपण ह्या ठिकाणी ठराव करण्यात आलेला आहे की जो उमेदवार असेल मग तो कोणत्या पक्षाचा असू दे, आमचा कोणत्या पक्षाला विरोध नाही, आमचा कोणत्या उमेदवाराला विरोध नाही, चळवळीमधल्या सर्वसामान्य जो शोषित पीडित आणि गरजूवंत आहे त्याचे प्रश्न सोडवणारा जो असेल, ज्या आम्ही कमेंटमेंट करू त्या पूर्ण करणारा जो उमेदवार असेल त्याच उमेदवाराच्या पाठीशी उभं राहण्याचा आम्ही सर्वांनी ह्या चळवळीतल्या सामाजिक संघटनेने निर्णय घेतलेला आहे आणि त्याला निवडून देण्याचं काम करू. त्याचं कारण असं आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या विधिमंडळाची निर्मिती केली आणि एक कायदा मसुदा म्हणून त्यांनी बनवला आणि सर्वसामान्य गोरगरीब शोषित पीडितांच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी गरीबातलाच एखादं पोरगं त्या विधिमंडळात गेलं पाहिजे, संसदेत गेलं पाहिजे हा ज्यावेळी ठराव केला. पण आज तसं होत नसल्यामुळे आज चुकीच्या पद्धतीची माणसं त्या ठिकाणी जात आहेत आणि चांगला माणूस तिथे जात नसल्यामुळे आम्ही कुठेतरी कमी पडतोय. त्याला निवडून देण्याची क्षमता आम्ही दाखवत नाही, त्याच्यापर्यंत पोचण्याचं काम आपण करत नाही. त्यामुळे कुठेतरी आपलं नुकसान होतं आहे, आपला विकास होत नाही, आपल्याला कुठेतरी भ्रमित करण्यात येतं आहे, आपल्याला कुठेतरी भूल देण्याचं काम करण्यात येतं. नको ते प्रश्न आपल्या विकासाचे प्रश्न बाजूला राहतात आणि नको ते प्रश्न आपल्या फायद्याचे प्रश्न नसणारे प्रश्न आपल्यासमोर उपस्थित केले जातात आणि त्या प्रश्नाच्या जोरावरती आपण नको त्याला निवडून देण्याचं काम करतो. हे कुठेतरी थांबण्यासाठी ह्या चळवळीने हा अजेंडा हातात घेतलेला आहे आणि ह्या माध्यमातून आम्ही सर्वांनी आज ठरवलं जो आमच्यापर्यंत जो चांगला उमेदवार असेल, जो ह्या राजकीय परिवर्तन चळवळीची दखल घेईल, मला ह्या मतदारसंघातून तुम्ही निवडून द्या, तुमचे असणारे प्रश्न मी सोडवू शकतो, सर्वसामान्य गरजूवंतांपर्यंत मी पोचू शकतो आणि माझा दरवाजा तुमच्या सर्वांसाठी, मतदार हा देशाचा राजा आहे, ह्या राजा असलेल्या मतदाराचा फक्त निवडणूक वापर होतो आणि निवडून आल्याच्या नंतर त्यांच्याकडे ढुंगूनही पाहिलं जात नाही. म्हणून ह्या मतदाराला जो महत्त्व देणारा असेल, त्यांचे प्रश्न जो सोडवणारा असेल त्याच्या पाठीशी आपण उभं राहण्याचं काम करू आणि ह्या माध्यमातून आजच्या राजकीय परिवर्तन चळवळीची जो दखल घेईल, आमच्यापर्यंत येईल, आमच्या कमेंटमेंट आमच्या स्वीकारेल, जो आमचा बॉन्ड असेल त्या बॉन्डचा स्वीकार करेल, त्याच्याशा पाठीशी आपण उभं राहण्याचं काम करू. मग तो कोणत्या जातीचा असो, कोणत्या धर्माचा असो, कोणत्या पक्षाचा असो, त्याला आपला कधीच विरोध नाही. तो फक्त सर्वसामान्य शोषित पीडिताला सोबत घेऊन आणि विकासाच्या मुद्द्यावर बोलणारा असावा, हीच आमची विनंती आहे. ह्या बैठकीतून आजचा हा ठराव झालेला आहे आणि ह्या ठिकाणी बैठक संपवण्यात आली हे मी जाहीर करतो. ज्या पद्धतीने तुम्ही आता जे स्पीच दिलं ते अत्यंत सुंदर स्पीच आहे, पण खरं बघायला गेलं तर राजकीय परिवर्तन चळवळ तुमची आहे याबद्दल वाद नाही. पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही कुठला विषय धरताय, नेमका उमेदवाराचा विषय धरताय की नेमके मतदान करावं, जास्त मतदान व्हावं हा विषय आहे, नेमका तुमचा विषय काय? नेमका आमचा पहिला विषय असा आहे की ह्या मतदारसंघातील मतदारांना जागृत करणं आणि मतदार जागृत झाल्याच्या नंतर आपला कॅन्डिडेट कोण असावा, उमेदवार तो कसा असावा हा निवडणं ही आमची जबाबदारी आहे. आम्ही त्या संदर्भातील मुद्देही आम्ही ते डिक्लेअर करणार आहोत आणि ते मुद्दे त्यांच्यासमोर ठेवणार आहोत. तो घरी जनजागृती करणे हा आमचा उद्देश असेल. आज जी ही चळवळीमध्ये जी सर्व ज्या सामाजिक संघटना आहेत, कारण एकटा पी.बी. कोकरे सर्वांपर्यंत पोचू शकत नाही, एकटा इम्तियाज भाई काय पोचू शकत नाही, अन्सारी साहेब पोचू शकत नाही, म्हणून आम्ही ह्या सर्व सामाजिक संघटनेचं एक फेडरेशन बनवलं आणि त्या प्रत्येक वार्डमध्ये त्या फेडरेशनला जबाबदारी दिली जाईल. त्या प्रत्येक वार्डमध्ये त्यांची जबाबदारी आहे की त्या जनजागृती करणं आणि त्या मतदाराला मतदान करण्यास प्रवृत्त करण्याचं काम त्यांची जबाबदारी आहे. ती आम्ही सर्वांना आता काम ह्याच्यापुढे वाटून देणार आहोत. ती आमची आड बॉन्ड प्रत्येक पक्षाप्रमुखाला असेल. समजा कोणत्या पक्षाचा जो उमेदवार असेल त्या पक्षाच्या प्रमुखालाही असेल आणि त्या उमेदवाराकडूनही आम्ही तो बॉन्ड भरून घेणार आहे की बाबा तुम्हाला उद्या आम्ही मतदान द्यायचं,
पण ते मतदान का द्यायचं आणि तुम्हाला जर आम्ही मतदान देतो एखाद्या पक्षाकडे बघून देतो एखाद्या उमेदवाराकडे बघून देतो आणि तो जर उमेदवार उद्या त्या जागेवर राहणार नसेल दुसरीकडे जाणार असेल तर इथल्या मतदारकर्त्यांनी पुन्हा जायचं कोणाच्या पाठीमागे त्याचे प्रश्न कसे सुटणार म्हणून त्याला ते बंधन घातलं जाईल एका जागेवर ठाम राहायचं असेल तर त्या पद्धतीचा आपला तो बॉन्ड बनवला जाईल नाहीतर आजची परिस्थिती तुम्ही पाहताय सकाळी एका पक्षात आहे दुपारी एका पक्षात आहे रात्री जेवतोय तिसऱ्या पक्षात जाऊन मग मतदाराकडे तुम्ही येता त्यावेळी हात जोडता आणि त्याच्याकडे तुम्ही मतदान मागता त्या कोणत्या आशेने मतदार मागता उद्या चपलं काढतील मतदार जो समाजबंधू भगिनी आहे चपला हातात घेऊन उभा राहील तुमचं स्वागत करायला कारण असं घाणेरडं राजकारण तुम्ही करताय आणि त्यांच्या मतदानाचा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मतदार हा देशाचा राजा आहे आणि त्या राजाच्या पायधळी मिळवून ह्या संविधानाची तुडवणूक करून लोकशाहीची गळचेपी करून तुम्ही कुठेतरी गुंडागर्दी हुकुमशाही पद्धतीने मनमानी करताय मला तुम्ही निवडून दिलत ना मी उद्या कोणत्याही पक्षात जाईन मी हम करे कायदा काही केलं तरी मला तुम्ही प्रश्न विचारायचा नाही ही जी मनस्थिती कुठे उमेदवाराच्या मनात झालेली ती प्रथमतः आपल्याला काढून टाकावी लागेल आणि त्या मतदाराला त्यांनी ठरवलं पाहिजे की मतदार ह्या देशाचा राजा आहे त्याप्रमाणे मतदार हा आम्हाला ठरवतोय की पुढे पाठवणं तो निर्णय घ्या त्या पद्धतीने त्याला वागावं लागेल